सकाळचे बघा आम्ही सगळेजण तयारी करतोय रेनकोट वगैरे घालून चाललोय आता. असा रेनकोट घातलाय यांनी. तुमचा कुठे रेनकोट? तुम्ही नाही येणार का? माझ्या दिंडीमधली सगळे मंडळी आहेत, सगळे बाबा आजी काका सगळेजण आहेत चाललेत. नम्रता आहे बघ कशी काळी झाली. ही पण आहे ना मुंबईचीच आहे, ठाण्याची. बघ कशी काळी झाली. कलर चेंज झाला. आम्ही ना काळे झालो इथे येऊन. पार ओरिजिनल कलरच गेला आम्हाला. बोलते देवाचा कलर आलाय. हा आणि हा चिखल बघा, एवढ्या गाळातून आम्हाला चालायला लागतंय. ही आमची दिंडी आहे. चारी बाजूला ऊसाचा मळा आहे बघा, ऊस लावलाय आणि अशी मधूनच आमची दिंडी चालली आहे. तुझ्या घरात पाठी लागला तुझा म्हातारा.
आहेत हे सगळे. तुझं बोलतायत इथे सगळ्यांना रेडी करतात, पळायचं बोलतायत. बघूया, मी पण पळणार याच्यासोबत. ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीची भेट होते, इथे पळायचं असतं. हॅलो, आम्ही सर्वजण कोण आले बघा. इथे पंढरपूर फक्त 25 किलोमीटर राहिलंय फक्त. पळायला मजा येते पण पळायला. पुढे जाऊन आहे ना, ज्ञानेश्वर माऊलींची आणि तुकाराम महाराजांची दोन्ही पालख्या एकत्र येतात आणि सोपान महाराजांच्या पण पालख्या आहेत. तिन्ही पालख्या एकत्र येतात. इथे जाऊन एकत्र येतात तिन्ही पण पालख्या. रस्ता दिसतो तुम्हाला, तो रस्ता पुढे कनेक्ट होतो, ते पुढे भेट होते त्यांची. रस्ता बघा कनेक्ट होतोय आणि त्यांच्या दुसऱ्या पालख्या येतात, अशा एकत्र येतात. पुढे भेट झाली असेल. 4-5 पालख्या एकत्र येतात. सोपान काकाची, मुक्ताबाईंची, ज्ञानेश्वर माऊलीची आणि आमची तुकाराम महाराजांची, माऊलींची, महाराजांची, सगळ्यांची पालखी एकत्र होती. तर बंधू भेट होती असं बोलतात. आम्हाला काही बघायला भेटली नाहीये. त्याचा ओढा आहे खरं तर. किती गर्दी आहे. पालखी गेली ना की माऊलींची, तुकाराम महाराजांची. बऱ्याच गाडी बसतात, गाडी वाजवत असतात. झालोय आम्ही आता. दिवस आहे आणि उद्याचा लास्टचा दिवस आहे दिंडीमध्ये चालायचा. तर पायच नाही दुखत नाचून पण. मग शिले नाचल्या त्या ह्या सगळ्या जणी लय नाचल्या. दिंडी आहे, ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी आहे आणि तुकाराम महाराजांची दिंडी आहे. दोन्ही एकत्र चालल्या.